तर नमस्कार भावांनो, स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मी एक रील्स टाकली होती, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त असं कडक अशी डिझाईन करणार आहे आणि हीच आपण ती डिझाईन केली होती। आता तुम्हाला ह्यामध्ये जे बॅकग्राऊंड वगैरे दिसते ते सगळं आपण स्वतः बनवलेलं आहे आणि आपण परत एकदा बनवणार आहे ते पूर्ण डिटेलमध्ये। साइज वगैरे किती घेतलेले, ब्रश कसे मारायचे, बॅकग्राऊंड कोणते घेतलेले, सर्व तुम्हाला बघायला भेटेल ह्या व्हिडिओमध्ये। तर चला व्हिडिओला मी सुरुवात करतो। तर सर्वात पहिले मी तुम्हाला इमेजमध्ये जाऊन इमेज साइज दाखवतो किती आहे। तर तुम्ही बघू शकता 10 बाय 10 आहे इंचेसमध्ये आणि रिझोल्युशन आपलं पर इंच 300 रिझोल्युशन घेतलेलं आहे आपण। तर ओके, तर आपल्याला काय करावं लागेल, सर्वात पहिलं न्यू डॉक्युमेंट घ्यावं लागेल, म्हणजे आपण जी साइज घेतो न्यू डिझाईन करण्यासाठी इंचेसमध्ये, आणि 10 बाय 10ची आपण इंस्टाग्रामला बी पोस्ट करू शकतो आणि नॉर्मल समजा बॅनर आले तर 10 बाय 10चा आपण फ्लेक्स पण बॅनर बनवून देऊ शकतो। तर आपण ही साइज घेतलेली आपण। तर मी साइज क्रिएट करतो, RGB कलरच घेतो मी इथं। तर मी साइज क्रिएट करतो। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅकग्राऊंड क्रिएट करायचं। तर सर्वांचा प्रॉब्लेम आहे, बॅकग्राऊंडच जमत नाही खूप जणांना। कन्सेप्ट तयार करताना पण आपल्याला एक बॅकग्राऊंड करावं लागतं आणि जसं जसं आपण करत जातो तसं तसं पुढं डिझाईन अजून क्वालिटी दिसत जाते। आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की डिझाईन बनवताना कसं असतं, आपण जेवढं प्रॅक्टिस करणार आहे, जेवढं आपण फोटोशॉपला टाइम देणार आहे तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे, कारण पुढे जाऊन आपली क्वालिटी वाढत जाते। तुम्हाला ते दिसणार नाही तसं। तुम्ही जर तुमच्या जुन्या डिझाईन बघितल्या तर तुम्हाला लगेच कळून जाईल की आपण कसं करत होतो आता कसं करतोय। तर बदल घडून येतात, जसं करत जाईल तसं ॲडव्हान्समध्ये होते आपलं सगळं। तर खूप जणांचा एक गैरसमज आहे की आम्ही आज क्लास केला की उद्या आमच्या डिझाईन लगेच चांगलं होणार आहे, पण तसं नाही। आता जे क्लास घेतात जेवढे पण आहे तेवढ्यांनी बी खूप कष्ट केलेत, त्यांनी नवीन नवीन केलंय, डिझाईन केलंय, त्यांनी टाइम दिलाय तेवढा फोटोशॉपमध्ये आणि नवीन नवीन गोष्टी करायच्या शिकलेले ते इकडून तिकडून। तर तुम्हाला बी तसंच करायचं आहे, प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे। जसं तुम्ही करत जाणार तशी डिझाईनची क्वालिटी वाढत जाणार आहे। तुम्ही कोणत्या बी डिझाईन बघितला, जे पण प्रोफेशनल असं कोणते पण, त्यांच्या जुन्या पोस्ट जाऊन बघा, तुम्हाला लगेच समजेल। कारण प्रत्येक गोष्ट ही लगेच होत नसते, तिला एक कालावधी असतो आणि थोडा टाइम असतो, त्यामुळं डिझाईन करत चला। तर चला आपण डिझाईनला सुरुवात करू। तर ह्यामध्ये आपण जेवढे बॅकग्राऊंड यूज केलेत तुम्हाला खोटं वाटेल, पण हे बघा, हे एक बॅकग्राऊंड येते आणि हे एक बॅकग्राऊंड आहे। तर ह्या दोन बॅकग्राऊंडचा उपयोग करून आपण हे वाला बॅकग्राऊंड बनवलेले आणि बाकी सगळा खेळ ना ब्रशचा आहे। ब्रश कसे मारायचे ते मी तुम्हाला आज सांगतो पूर्ण। तर आपण काय करूया, सर्वात पहिलं हे वाला बॅकग्राऊंड घेऊया। तर हे बॅकग्राऊंड जेव्हा आपण ड्रॅग करतो त्यावेळेस आपल्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करावं लागतं, कारण आपलं क्वालिटी जाऊ नये म्हणून। कारण मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललो होतं कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करणं खूप गरजेचं आहे। तर चला आपण करूया कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट। तर आपण काय करू, ह्याला ड्रॅग करून इकडं असं घेऊन येऊ। तुम्हाला जर वाटलं होत नाही तुमच्याकडून तसं, कारण खूप जणांना प्रॉब्लेम येत असं होत नाही, त्यामुळे डायरेक्ट सोपी पद्धत आहे, Ctrl+C करा कॉपी आणि इकडून Ctrl+V करून टाका आणि Ctrl+T नाही, फक्त साईज वाढवून घ्यायची तुम्हाला अशी। आता एवढं सगळं वाढवलं, आता पुढं काय करायचं, तर सिंपल गोष्ट आहे, जेव्हा आपण एक बॅकग्राऊंड घेतो त्याचं जर पिक्सेल दिसत असेल, बॅकग्राऊंड क्वालिटी खराब असेल, तर त्याच्या आपण डायरेक्ट त्याला ब्लर करतो, फिल्टरमधून गॉसियन ब्लर करून टाकतो। तर असं ब्लर करून घ्यायचंय आणि जास्त बी नाही करायचं एवढं, नॉर्मल किती करायचं तुम्हाला मी सांगतो। नॉर्मल फक्त थोडं ब्लर झालं पाहिजे ना आपलं। हे बघा, ह्या पद्धतीने करून घ्यायचं। 15.3 घेतले, तुमच्याकडे वेगळं बॅकग्राऊंड असेल त्याचं समजा 16 पॉईंट किंवा 33, 32 जेवढं पे असेल नॉर्मल, फक्त थोडं ब्लर करून घ्यायचंय। हे झालं ब्लरचं। आता हे आपलं मेन बॅकग्राऊंड, आता ह्याच्यावर काम नाही करायचं, कारण आपल्याला परत थोडं ॲडजस्ट करावं लागेल ना, कारण ह्याच्यावर काम केलं की पूर्ण मर्ज होऊन जाईल लेअर, म्हणजे ह्याच्यावर सगळं वर्क होईल। तर आपण काय करतो, न्यू लेअर घेतो। न्यू लेअर घेतली, त्यानंतर मी तुम्हाला बोलले सगळा खेळ ब्रशचा आहे। तर मी मागच्या वेळेस तुम्हाला ते ब्रश दिले होते, त्याच ब्रशचा आपण उपयोग करू आता इथं। आता तुम्ही म्हणा ब्रश तर घेतला, आता कलर कोणता घ्यायचा, तर डिझाईनमध्ये जो कलर आहे ना तोच कलर घ्यायचा आहे आणि तुम्हाला काय करायचं, कलर घेतल्यानंतर इथं असं मारायचं आहे, असं मारून घ्यायचं आहे। आता हे असं मारला, आता ह्यानंतर तुम्हाला काय करायचंय, याची ऑपेसिटी कमी करून घ्यायची अशी, फक्त थोडं दिसलं पाहिजे आपण ब्रश मारलेलं आहे। हे झालं, असं मारून घ्यायचं। त्यानंतर परत न्यू लेअर घ्यायची। आता न्यू लेअर घेतली आपण, ह्याच्यानंतर आपल्याला एक काय करायचंय, इथं दुसरा ब्रश घ्यायचा आहे। तर आपण न्यू लेअर घेतली, आता ह्याला मी काही ओव्हरले वगैरे काही देत नाही, मी नॉर्मल इथून एक असं कलर घेतोय डार्कमध्ये, कोणता बी घ्या तुमच्या ह्यानी, आणि तो असं मारून घ्यायचा आहे तुम्हाला इथं। आणि
आणि हे मारल्यानंतर ह्याला पण तुम्हाला नाही का नंतरून करायचं. मी बोललोय मी लगेच ओव्हरले वगैरे करत नाही. ह्याला आपण नंतर सॉफ्ट लाईट देऊन बघू. तर हे बघू शकता तुम्ही पूर्ण ओके दिसतंय. आता तरी तुम्हाला अजून पण डिझाईनमध्ये हे वाटत नाही मला माहिती आहे, पण पुढं मज्जा आहे खूप. तर हे झालं. ह्याची पण थोडी नॉर्मल ऑपेसिटी कमी करून घेतो मी. हे झालं. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, परत न्यू लेअर घ्यायचे. त्यानंतर परत मी ब्रश चेंज करतो इथं आणि जो कलर घेतला होता आपण इथं मारा तोच घेऊन फक्त आता ओव्हरले देणार आहे इथं. हे बघा असं. आणि हे जे तुम्ही कंट्रोल टीन ह्याची साईज पण वाढू शकता अशी. आणि आपण इथं जो कलर दिलाय ह्याच्यामध्येच आपण थोडा नाही का असा येल्लोमध्ये किंवा कुठला बी असू, समजा हा कलर घेतला ह्याला पण मी ओव्हरले देणार आहे आणि असं मारून बघणार आहे कसं दिसतंय. तर बघू शकता तुम्ही आपलं बॅकग्राऊंड किती कडक झालेलं आहे. आता एवढं झालं म्हणजे आपलं झालं असं नाही. आता मी तुम्हाला बोलले ह्यामध्ये हे बॅकग्राऊंड यूज केलं आपण, हे डिलीट करून टाकू तिथून. आता हे बॅकग्राऊंड मारलं. आता हे बॅकग्राऊंड घेऊया आपण. ह्याला बी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून घ्यायचं आहे. ह्याला पण कंट्रोल सी आणि इकडे कंट्रोल व्ही. आणि आपण पूर्ण डिटेलमध्ये सांगतोय त्यामुळं थोडं फास्ट किंवा काय झालं असेल तर तुम्ही एवढं बघा, तुम्हाला समजत असेल. म्हणजे लय पण फास्ट नाही, मी पूर्ण डिटेलमध्ये सांगतोय तुम्हाला, कारण आपले एवढं प्रत्येक डिटेलमध्ये असतात, कोण सांगत नाही एवढं. आणि मला काय लपून काय भेटणार नाही म्हणून मी पूर्ण तुमच्यासोबत शेअर करतोय, कारण मी पण शून्यातून वर आलो. इकडून तिकडून व्हिडिओ बघून टूल्स शिकलो, फोटोशॉप शिकलो, पण नेमकं करायचं काय तेच समजत नव्हतं. पण अनुभव एवढा तुम्हाला सांगतोय, 2-3 वर्षाचा अनुभव येतो. तर आल्ट दाबून मी ह्याला असं साईज वाढवून घेतो. ह्याची साईज वाढवली. आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढं आपण इथून सॉफ्ट लाईट किंवा ओव्हरले देऊन बघायचं. ओव्हरले आपण देणार नाही आता सध्या, हार्ड लाईट पण देऊ शकता तुम्ही. पण आता कसं प्रत्येक बॅकग्राऊंडच्या ह्यानी ते सूट होतं. आता इथं सॉफ्ट लाईट सूट होते म्हणून मी सॉफ्ट लाईट देतो. आणि सॉफ्ट लाईट देऊन तुम्ही ह्याला ब्लर पण करू शकता. हे बघा असं. तर असं पण ओके दिसणार आहे. साईज वाढून घेतो. आणि त्यानंतर ह्याची तुम्ही जर ऑपेसिटी कमी केली तर हे अजून पण कडक दिसणार आहे. आणि असे बॅकग्राऊंड नाही का खूप जण बनवतात, तुम्हाला अंदाज येईल. मी नाव नाही घेणार पण मी सांगतोय तुम्हाला. तर हे बघा हे पण झालं, याला डिलीट करतो. आता हे सर्व हे मेन आहे. आता पुढच्या गोष्टी ना कोणी पण करते, ते सोपं आहे पण मी तुम्हाला सांगतो. आता ह्याच्यामध्ये आपण बघा इथं तुम्हाला एक सर्कल टाईपचा एक ब्रश दिसतोय. तर हे पण ब्रश मी तुम्हाला लवकर देऊन टाकणार आहे, थोडं वेट करा. कारण जेवढे पण ब्रश आपले सगळे मी तुम्हाला देऊन टाकणार आहे. मी तुम्हाला दाखवतो ते ब्रश कोणता आहे. इथं बघू शकता तुम्ही 23-17चा ब्रश येतो. तो ब्रश मी आता इथं देणार आहे. ह्याच्यामध्ये मी कलर थोडा ओव्हरलीमध्ये देणार आहे. न्यू लेअर घेतले बरं का मी, परत प्रॉब्लेम नको. आणि असा मारतो. हे बघा इथं सर्कल टाईप झालेले. आता हे झालं. आता ह्यानंतर आपण काय केलेलं आहे, श्री संत सेवालाल महाराज ह्याचे आपण एक टेक्स्टमध्येच नाही का टाईप केलं होतं, त्याला मी मर्ज करून ओव्हरले दिला होता. आणि आपल्याला इकडे पण तेच करायचं आहे. मी तर कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून घेतो. आता हे नॉर्मल गोष्टी हे मी डायरेक्ट ड्रॅग करतो, कारण तुम्हाला माहिती आहे आपण जे टाईप करतो ना त्याचंच मी डुप्लिकेट घेऊन ह्याच्या मागं टाकलं होतं महाराजांच्या. आणि इथं मी तेच करतोय. हे बघा असं टाकलं. हे टाकल्यानंतर त्याला ऑपेसिटी कमी करून घ्यायची. अशी ऑपेसिटी कमी केली. मी तुम्हाला म्हणलं याला ब्लर पण करू शकता, पण मी करत नाही कारण आपल्याला डिझाईन मॅच करायची. आणि मला वाटते ह्या डिझाईनपेक्षा ही डिझाईन कडक होणार आहे. तर कधी कधी आपली एखादी डिझाईन चांगली झाली ना दुसरी नीट होत नाही. आणि कधी कधी असं होतं की एखादी डिझाईन झाली त्याच्यापेक्षा भारी एखादी डिझाईन होते, असा विषय होतो आपला कधी कधी. तर फोटोला पण मी असा उचलून इकडं ड्रॅग करतोय. आणि कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट हा इथं तुम्ही बघू शकता. तर ओके लावून घेतो. मी बोललोय तुम्हाला ह्याला तुम्ही ब्लर करू शकता. आपण ब्लर करून पण बघू गॉसियन ब्लर कसं दिसतंय ते बघा. फुल कडक. आणि आपण डार्क थीममध्ये डिझाईन केलेली. आता आपण इथं जेवढे बी फॉन्ट यूज करतोय तर हे इन्फिनिटीचा 24 नंबरचा फॉन्ट आहे. आणि तुम्हाला माहिती आहे फॉन्ट देण्याला परमिशन नाही. बाकी तुम्हाला मी PhD देत असतो. तुम्हाला फक्त खाली फोटो वगैरे टाका. बाकी तुम्हाला काय चेंज करायचे तेव्हा काय चेंज नाही करायचे. फक्त इथं फोटो वगैरे टाकून बिंदास यूज करा, काही विषय नाही. तर मी ह्याला काय इफेक्ट दिला आहे मी ते तुम्हाला मी दाखवतो इथं ग्रुपमध्ये जाऊन. तर इथं मी दाखवतो तुम्हाला सेटिंग. तर बेवेलमध्ये इथं तुम्ही बघू शकता जेवढी पण इथं सेटिंग आहे ना सगळी कॉपी पेस्ट मारा तुम्ही. हे बघा एवढी. आणि थोडं तुम्हाला कुरकुर आवाज येत असेल ते थर्मोकॉलचा आवाज येतो APCचा, समजून घ्या तेवढं. बघा इथं मी 2च इफेक्ट दिलेले आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. तर ओके करतो.
आणि मी काय करतोय ग्रुप नाही का हाय तसं उचलून इकडे ड्रॅग करतोय. आता तुम्ही म्हणशाल तू नुसतं उचलून टाकतोय, पण मित्रांनो हे खूप इझी स्टेप आहे, जास्त काही केलेलं नाही. तुम्ही जर बघू शकता सगळे सिंपल फॉन्ट ठीक आहे. तुम्हाला जर टाईप करता येत असं ना मग तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही असं लावून घेतलं ना आणि इफेक्ट तो मी तुम्हाला दाखवलेलाच आहे. बाकी टेक्स्टच्या मागं मी तुम्हाला इफेक्ट मारून दाखवतो तर जसे मारले तसं. ते झालं तर ह्याच्यावर आपण एक टेक्स्चर ॲड केलं होतं, मी तुम्हाला दाखवतो इकडे. हे बघा इथं, तर हे टेक्स्चर मी कॉपी करतोय आणि इथं पण ग्रुपच्या वर येऊन आपण ग्रुप केले ते सर्व, तर ह्याच्यावर येऊन पेस्ट करतो आणि अल्ट दाबून मास्क करतो. तुम्ही डायरेक्ट राईट क्लिक करून इथं क्रिएट क्लिपिंग मास्क पण करू शकता. तर असं केलेलं आहे मी इथं. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, ह्याला मी नाही का ब्लर पण केलं होतं आणि त्यात मी ह्याला ना ॲड नॉईस पण केलं होतं. तर आपण नॉईस कशी ॲड करतो, फिल्टरमध्ये गेले ना तिथं नॉईस आहे बघा, इथं ॲड नॉईस केलेलं आहे. आणि तुम्हाला जर वाटलं तुमचं टेक्स्चर खूपच लाईट आहे तर सिम्पल गोष्ट आहे, कंट्रोल एल करायचा आणि डायरेक्ट इकडून वाढून घ्यायचा. असा तुमचं पूर्ण डार्क तुम्हाला पाहिजे तसं ॲडजस्ट करून घ्या. आता मी थोडं इकडे घेऊन जातो, हे टेक्स्चरला पकडून कंट्रोल टी करून थोडं इकडे घेऊन जातो असं, किंवा इकडे घेऊन गेलं तरी ओके दिसतंय. आता आपण सर्व लावून घेऊ, जेवढं आहे ना तेवढं सगळं लावून घेऊ. नंतर मी तुम्हाला एक गंमत दाखवतो, आपल्या भाषेत आरएस बोलते तर मजाक करतोय मित्रांनो, समजून घे तेवढं. आणि मी गावाला होतो म्हणून मला व्हिडिओ बनवायला प्रॉब्लेम होत होती, पण आता मी आलेलो इकडं पुण्याला, त्यामुळं जरा थोडं कॉन्फिडन्समध्ये बोलतो, बाकी काय नाही. हे झालं. आता हे सर्व झालं तरी पण आपली डिझाईन अजून कंप्लीट नाही झालेली. का कंप्लीट नाही झाली, कारण आपण फोटोला बघा इथं कॅमेरा रॉ फिल्टर पण दिला होता. तर मी तुम्हाला सांगायचं राहिलंय बघा, असा होता आणि फिल्टर दिला बघा कसं दिसतं हे बघा. आता आपल्याला काय करायचंय, आपण बघा इकडं सगळे करून ब्रश मारला होता आणि आता आपल्याला काय करायचं, इथं बी ब्रश मारायचा आहे. तर मी फोटोच्या खाली एक न्यू लेअर घेतो आणि आपण तुम्हाला बघा सगळ्यात पहिला ब्रश सांगितलं होता तो घ्यायचा आहे. इथला डिझाईन मधला कलर घ्यायचा असा, हे बघा असा सगळ्यात खाली घेऊन जातोय लेअर, कारण आपल्या टेक्स्टवर येते त्यामुळं. सगळ्यात आपण जेवढे बी ॲड केलेत ना त्याच्यावर घेऊन येतो असं. ऑपिसिटी कमी करतो मी तुम्हाला. ऑपिसिटी कमी करायला का सांगतोय, कारण आपलं ना बॅकग्राऊंड सोबत मॅच व्हायला पाहिजे. आपल्याला खूप डार्क नको आहे. पण नॉर्मलमध्ये बघा मी ऑपिसिटी कमी करतो थोडी थोडी आणि इकडचा बी थोडासा ब्रश मारतोय. परत मी ऑपिसिटी कमी करतो नॉर्मल थोडी. एवढं झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे मेन काम, तर टेक्स्टच्या खाली आपल्याला एक ब्रश मारायचा आहे. तर तो पण ब्रश त्याच्यामधलाच आहे, मी लवकरच देईन तुम्हाला ते ब्रश सर्व. आणि हे ब्रश नाही का खूप कामाचे ब्रश आहे. या ब्रशमुळं आपल्या डिझाईनमध्ये वेगळं लुक येतो आणि खूप जण वापरतात पण कोण देत नाही, पण तुमचा भाव देणार आहे. हे बघा हा ब्रश आहे, ह्याला रेड कलरमध्ये ऑरेंजमध्ये जो पण असन कलर तो घ्यायचा तुम्हाला डार्कमध्ये. सिंपल गोष्ट डायरेक्ट इथं असं मारायचा, हे बघा असं. आता तुम्ही म्हणलं असं आम्ही ब्रश मारला, ह्याच्यानंतर काय करायचं, सिंपल गोष्ट डायरेक्ट ओरले द्यायचा. हे बघा इथे इफेक्ट पडलेला आहे, बघू शकता तुम्ही. बिफोर आफ्टर दाखवते बघा, तो खूप कडक पडलेलं आहे. त्यानंतर आपण काय केलं होतं, टेक्स्टच्या खाली एक सर्कल टाईप एक रेड कलरचं एक हे केलं होतं. ते कसं केलं तर असं शिफ्ट दाबून मी असं एक सर्कल घेतलं आणि त्यानंतर ह्याचा स्ट्रोक बंद केला. त्यानंतर इथून मी असा डिझाईनमधला कलर घेतला, असा कलर घेतला आणि त्यानंतर काय केलं तर मी ते सिलेक्ट करून घेतो. लेअरवर काम केलं ना असंच होतं, एक लेअरला हात लावला ना दुसरी लेअर उचलते डायरेक्ट. असं लावून घेतला नाही, असं ओव्हरले केलं होतं बघा असं. आता हे राहिलेला भाग आहे ना खालचा, त्याला असं मास्क केलं आणि इथून सॉफ्ट कलर घ्यायचा आपला जनरलमधला सॉफ्ट ब्रश, तो असं मारला. इथं व्हाईट असेल तिथं ब्लॅक करून घ्यायचं. आणायचं असेल तर परत तिथं व्हाईट घेऊन परत आणू शकता तुम्ही, पण आपल्याला खालून थोडे हे करायचं. ते बघू शकता तुम्ही, आपण अशी डिझाईन केली होती. तुम्ही ह्याच्यामध्ये डेट वगैरे टाकू शकता. मी जेवढं रीलला टाकलं होतं ना सेम तसंच केलेलं आहे. मी अजून काही जास्त करत नाही.
तरी पण आपलं अजून खूप काय राहिलं असेल तर तुम्ही तुमच्या ह्याने करा. आपण का इथं डिझाईन बनवली होती, मी सर्व अंडू करून घेतो म्हणजे तुम्हाला समजेल. हे बघा, ही अशी डिझाईन केली होती आपण पूर्ण, आणि इकडे बी तशीच केलेली आहे. डिझाईन वेगळी होती, थोडीफार वर खाली होती. तुम्हाला इकडची डिझाईन बी भारी वाटत असेल, तुम्हाला इकडचे पण वाटत असेल. आता ह्याच्यामध्ये आपण जे ॲड केलं होतं ना, त्याला आपण काही ब्लर वगैरे काही केलं नव्हतं, आणि आपण इकडं काय केलं, ब्लर केलं. तर हेच आपण इकडं टाकलं असं. हे बघा, तर सेम डिझाईन वाटणार आहे तुम्हाला दोन्ही पण. इकडं पण तेच आणि इकडं पण तेच. म्हणजे तुमच्या ह्याने करा बघा, तुम्हाला दोन्ही कोणतं चांगलं वाटते तसं करा. तुम्हाला वाटलं असं बी चांगलं वाटते, तुम्ही असं बी ठेवू शकता. आणि ही डिझाईन आहे ना, ही डार्कमध्ये थोडी फ्रॉक डिझाईनमध्ये असल्या डिझाईन आता खूप चालतात. आता हे कसं आहे, जयंतीचं आहे म्हणून तुम्ही जर आता सगळं जर मी बंद केलं ना, समजा सर्व टेक्स्ट वगैरे, तुम्ही ह्याच्यामध्ये नाही का वाढदिवसाची डिझाईन पण करू शकता. तुम्ही कोणती पण डिझाईन करू शकता अशा ह्याच्यामध्ये. बघा किती भारी वाटते. हे पण नाव काढलं समजा आपण इथून, हे आपण जे सर्कल केलं ते पण काढला. बॅकग्राऊंड आहे ना, ते ऑपोसिटी थोडी कमी केली. आणि जर तुम्ही सर्वात वरच्या लेअरला आले आणि इथं तुम्ही समजा काय बी टाईप केलं, नाव असेल समजा दादा असेल किंवा काय पण, मी सांगतोय डिझाईन आपली वेगळी आहे. आपण जयंतीची डिझाईन बनवतोय आता, मध्येच हे चालू केलं. मी फक्त थोडंसं एक दाखवतो, समजून घ्या तुम्ही तेवढं. हे बघा, तुम्ही ह्याच्यामध्ये बी करू शकता, मी काही दाखवत नाही कारण आपली डिझाईन वेगळी आहे, जयंतीची डिझाईन आहे, आपलं वेगळं चालू इकडं. ते बघा, तर तुम्ही असं बी करू शकता. तुमच्यासाठी दोन्ही डिझाईन म्हणजे जेवढं मी तुम्हाला सांगितलंय. आणि समजा डिझाईनमध्ये काही समजा चुकलं, कसं आता मी काय डिझाईन केलेली आहे, काय चुकलं असेल तर समजून घ्या. बाकी तुम्ही बघू शकता आपण जेवढं बी टाकलेलं आहे. जयंतीनिमित्त आपणास मंगलमय शुभेच्छा. तर डिझाईन ओके वाटते मला, पण काही चुकलं असेल तर समजून घ्या. बाकी इथं मी हा फोटो टाकलेला आहे, इथं तुम्ही दुसरा टाकू शकता. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ना, मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि लवकर करून टाका मग 10,000 सबस्क्राईब पूर्ण तुम्ही. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जे नवीन आले चॅनलवर, ज्याने अजूनपर्यंत आपले व्हिडिओ बघितलेले नाहीत, तर त्यांना एक सांगतो की आपले व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये असतात. आपण डायरेक्ट असं बॅकग्राऊंड बनवून डायरेक्ट फक्त उचली ड्रॅग करून नाही करत. ह्याच्यामध्ये पण आपण बॅकग्राऊंड बनवलं, उचलून फक्त एवढं टाकलेलं आहे. आणि मी ज्यांना माहीत नाही कसं सर्व करायचं, त्याच्यासाठी पूर्ण टूल्सवर मी एवढं आणणार आहे लवकर. थोडा टाईम लागेल पण पूर्ण डिटेलमध्ये एवढं आणून तुम्हाला. टूल्स बार, ऑप्शन बार, पॅनल्स वगैरे जेवढे पण आहे, कलर, लेअर, पॅनल, ऑप्शन बार पण असतो. इथं तुम्ही क्लिक केलं जेवढं दिसतं ऑप्शन बार, मेनू बार. आणि मेनू बारचं काय नसतं, जे तुम्ही कंट्रोल टी वगैरे करता किंवा जेवढं बी तुमचे शॉर्टकट की तेच ह्याच्यामध्ये असतात. बाकी फक्त फिल्टरमध्ये कॅमेरा फिल्टर असतो, ब्लर वगैरे एवढं सर्व. तर तुम्हाला पूर्ण शिकवणार मी टूल्स. एकदा तुम्हाला जर पूर्ण आलं ना, तर काहीच विषय नाही, तुम्ही डिझाईन बनवू शकता. आणि अजून एक गोष्ट, खूप जणांची की डिझाईन आली ना घाबरतात, डिझाईन कशी करू, मग ते PhD वगैरे शोधतात. तसं करू नका, डिझाईन आली ना डायरेक्ट बनवून घ्या. तर डायरेक्ट बनवायला घ्या. काय करायचं, नोटपॅड ओपन करायचं, डिझाईन कसली आले बघायचं, टाईप करून ठेवायचं तिथं, स्टेप बाय स्टेप काम चालू करायचं. PhD शोधत बसले किंवा मटेरियल वगैरे, मग लई टाईम जातो, मग खचून जातो पूर्ण. तर बस एवढंच बोलायचं होतं. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.